श्री स्वामी समर्थ ही कहाणी आहे स्वामींचा इशारा. आणि स्वामी आपल्या भक्ताला कोणत्या प्रकारे इशारा देतात, कोणत्या प्रकारे आपल्या भक्ताला सावधान करतात की संकट तुझ्याजवळ येणार आहे, ह्याचा स्वामी आपल्या भक्ताला कसे संकेत देतात, त्याच्यावर ही कहाणी आहे. पुण्यात राहणारा मारुती नावाचा एक व्यक्ती होता. तो रोज आपल्या आईला नमस्कार करायचा आणि न चुकता स्वामी समर्थांचा नामस्मरण करायचं. त्याचं हे रोजचं सकाळचं नित्य नियमाने ह्या दोन गोष्टी तो करायचा म्हणजे करायचा. पण त्याला त्याच्या मित्राच्या बड्डेला जायचं होतं. त्याच्या मित्राचा बड्डे होता. त्याला बोलवलेलं एका रेस्टॉरंटमध्ये ये, ठीक 9 वाजता ये, असं त्याला त्याच्या मित्राने सांगितलं होतं. आणि त्याचा तो जवळचा आणि खास मित्र होता. त्याच्यामुळे त्याला त्या मित्राच्या बड्डेला जायचंच होतं. तो एकदम मस्त तयार वगैरे झाला, जायला निघाला. तेवढ्यात त्याला एक कॉल आला. तो कॉल म्हणजे वृद्ध व्यक्तीचा कॉल आला की तू थांब इथे, तू इथून कुठेही जाऊ नको, असं त्याला बोलला. तर तो मारुती बोलला, कोण आपण? तर तेवढ्यात तो व्यक्ती बोलला, सॉरी रॉंग नंबर लागला आहे, पण तू एवढं मात्र लक्षात ठेव, मी जे काय सांगितलं आहे ते तू विसरू नकोस, असा मारुती बोलतो. तो व्यक्ती बोलतो आणि मग मारुती कॉल ठेवतो. मग कुठेतरी मारुतीच्या मनामध्ये एकदम शंकेची हे निर्माण होते. काय करू, जाऊ की नको? मला एक कॉल आलेला, त्या व्यक्तीने सांगितलं की मी काय बोलतो ते वाक्य तू लक्षात ठेव. तो खूप विचार करत बसतो, काय करू काय नाही, कारण की तो एकदम कुठेतरी हे झालेला असतो. त्याला काय समजतच नसतो, सैरभैर झालेला असतो. नंतर तो म्हणतो, नाही, एवढा मला कॉल आला आणि ज्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं की माझं वाक्य तू लक्षात ठेव. तो बोलतो, नाही, मला विषयाची परीक्षा घ्यायची नाही आहे, त्यामुळे मी काय जाणार नाही. आणि मग तो त्याच्या मित्राला कॉल करतो आणि त्याला सांगतो, सॉरी मी येऊ शकत नाही, थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तो मित्र बोलतो, ठीक आहे, चालेल. आणि मग तो तिथून फोन ठेवून देतो. आणि रात्री झोपताना सतत तोच विचार करत असतो, काय बरं तो बोलला असेल, तो रॉंग नंबर कोण होता आणि त्याने मला असं का सांगितलं की मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर म्हणून. तो खूप विचार करत बसतो की नक्की काय चाललं आहे काय नाही. विचार करता तो झोपून जातो. आणि सकाळी उठतो आणि नेहमीप्रमाणे उठल्यावरती तो न्यूज लावतो टी व्हीला. आणि तिथे त्याला टी व्हीला न्यूज लावल्यावरती एक कारची अपघात झालेला त्याला समजतं. आणि तो एरिया म्हणजे जिथे तो जाणार होता रेस्टॉरंटच्या बाजूला तोच एरिया. आणि ते बघताच, ती गोष्ट ऐकताच तो एकदम शॉक्ड झाला. त्याचं एक क्षणासाठी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला समजतं, यार, मला खरंच स्वामींनी संकेत दिलेला आहे. मग तो त्याच्या मोबाईलमध्ये नंबर असतो, तो कॉल लावतो, पण कॉल काय तो लागत नाही. तो अननोन नंबर दाखवतो, कारण की सांगतात हा नंबर अस्तित्वात नाही आहे. त्याला समजतं, खरंच स्वामी आपल्याबरोबर आहेत. आपण जर आपल्याला काय होत असेल तर स्वामी येतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला एका क्षणात एक संकेत देऊन जातात. स्वामी नाही तर काही नाही, असा तो बोलतो. आणि तो त्याच्यानंतर स्वामींवर एवढा विश्वास ठेवतो आणि स्वामींची भक्ती नित्यनेमाने करतो, नामस्मरण करतो. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा संकेत म्हणजे काय, इशारा म्हणजे काय? स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येतात आणि आपल्या भक्ताला त्याच्यावर संकट येणार आहे हे त्याला अगोदरच सावध करतात. श्री स्वामी समर्थ. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं वाक्य आहे. श्री स्वामी.